असं मी हा मराठीचा एक प्रश्न होता. आणि हे उभ्याने अव्यय आहे आणि यामध्ये नाम दिलेलं आहे ते मला ठीक आहे. समजलं हा नाही. म्हणजे तुला वाटते आणि हे उभ्यान्वयी अव्यय आहे पण नाम दिलंय. हो. ठीक आहे, असा एक प्रश्न आहे आपल्याकडे. तुला या प्रश्नाची पाठवून राहिली हो. बघ. त्याच्या प्रत्येक वाक्यात आणीचा वापर असतो. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता आणि हे उभ्यान्वयी अव्यय आहे, बरोबर आहे, सर्वांनाच माहित आहे. पण उभ्यान्वयी अव्ययाचं कार्य काय? दोन शब्दांना जोडणे किंवा दोन वाक्यांना जोडणे. जर जोडण्यासाठी आलं असेल तर आणि हे उभ्यान्वयी अव्यय आहे. पण जर जोडण्यासाठी आलं नसेल तर आणि हे नाम असू शकते. सोबतच या ठिकाणी चा हा विभक्तीचा प्रत्यय लागलाय. चा हा विभक्तीचा प्रत्यय आणीला लागू शकत नाही जर ते उभ्यान्वयी अव्यय असेल तर. पण या ठिकाणी लागलेला आहे, याचा अर्थ उभ्यान्वयी अव्यय नाही आहे. आणि विभक्तीचा प्रत्यय हा कोणाला लागतो? नामाला. मग हे नाम आहे, पण ओरिजिनल हे काय होतं रे? उभ्यान्वयी अव्यय. आता काय वापरलं? नाम. मग अव्ययापासून नाम बनलं म्हणून त्याला म्हणतात अव्यय साधित नाम. समजलं का तुला? हो समजलं. दोन शब्दांना जोडलं असं तर उभयान्वयी अव्यय, दोन वाक्यांना जोडलं असं तर उभयान्वयी अव्यय. पण या ठिकाणी हे उभयान्वयी अव्यय नाही. जर समजलं असेल तर असा एक प्रश्न तुला पण सॉल्व्ह करायचा आहे. विवेक नापास झाल्यामुळे त्याची छी तू झाली. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता या ठिकाणी छी तूला अधोरेखित केलेलं आहे. तुला चार ऑप्शन आहे: अव्यय साधित नाम, धातू साधित नाम, उभयान्वयी अव्यय आणि यापैकी नाही. तर हा प्रश्न आपल्या संघर्ष अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला आहे. तू चॅनल सबस्क्राईब केलंय का? नाही. करून घेशील. ठीक. सोबतच इन्स्टा आणि आपलं टेलिग्रामला पण सेम नाव आहे, ते पण सबस्क्राईब करशील, कारण इथे सगळी इम्पॉर्टंट माहिती येते आणि तुझ्या मित्रमैत्रिणींना शेअर करशील. ठीक आहे. तुम्ही पण करायचं आहे रे. आणि सोबतच या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट मध्ये द्या.